नमस्कार शेतकरी मित्रांनो, दिवसभरामध्ये भरपूर प्रमाणात फोन आणि त्याचबरोबर मेसेज येतात की सर आमची बाग फुटत नाही आहे. त्याचबरोबर आमची बागेमध्ये जी पण फूट होते त्याची कतरण होते, पाला खाली गळतोय. त्याचबरोबर जी किडी रोग येतात त्याच्यावरती फवारणी कोणती करावी, तर हे सगळे मुद्दे आज आपण एकदम स्पष्ट करणार आहोत. बागेमध्ये जर आंब्या बहार असेल तर याचं सुद्धा नियोजन आपल्या याच फवारणीमध्ये झालं पाहिजे. याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघणं गरजेचं आहे, कारण वेळोवेळी आपण जे अपडेट्स देत असतो तर त्या अपडेटनुसार तुम्ही जर काम केलं तर तुमच्या बागेची नक्कीच सुधारणा या ठिकाणी होऊ शकते. मित्रांनो, आता जाणून घेऊया पहिला मुद्दा की आपल्या बागेमधून फुल निघण्याची क्रिया कुठपर्यंत होते. तर मित्रांनो, ही जी तुम्हाला नवीन नवती दिसते तर ही जवळजवळ 3 इंचाच्या पुढं झालेली आहे आणि याच्यामधून जवळजवळ आपण अपेक्षा न केलेलीच बरी, कारण या नवतीमधून तुम्हाला फ्लावरिंग भेटणार नाही आहे. परंतु या बागेला सुद्धा ताण पण तेवढा बसलेला नाही की जेवढा ताण पाहिजे. आणि पाठीमागच्या 15 वाड्यापेक्षा या आठवड्यामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचे आता बगीचे फुटायला लागलेले आहेत. आणि पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांचे बगीचे आणि त्यांना पाणी दिलं होतं तर त्या शेतकऱ्यांचे बगीचे हे आगरीवरती जास्त प्रमाणात गेलेले. ज्या शेतकऱ्यांचे सध्या बगीचे फुटत आहेत तर ते एकदम व्यवस्थित अनुकूल परिस्थिती आहे. पाऊस झाला, ढगाळ वातावरण आणि टेम्परेचर कमी झालं, त्यामुळं काय झालं की आता चांगल्यापैकी बगीचे या ठिकाणी फुटत आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर बगीच्यामधून फ्लावरिंग अपेक्षित जर असेल तर सध्याची कंडिशन अशी आहे की आपल्या झाडावरती जी नवती आहे ती या क्वालिटीची पाहिजे, किंवा ही छोटी छोटी जी नवती आहे तर तिच्यातून आपल्याला फ्लावरिंग निघताना दिसते. परंतु जर आपल्या बागेमध्ये याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात किंवा पानं रुंद झाले असतील, नवती थोडीशी मोठी झाली असेल आणि तरीसुद्धा आपण फवारणीवरती खर्च करत असलो तर मित्रांनो, खर्च करू नका आणि याच्यातून कुठल्याही प्रकारे आपल्याला फ्लावरिंग भेटणार नाही आहे. आणि त्याचबरोबर जर छोट्या आकाराची नवती असेल आणि आपल्या बागेमध्ये 50% जरी फुलं दिसत असतील तर त्याच्यासाठी काय करायचं की आपल्याला या फुलांचं संगोपन करायचं, याला ताकद द्यायची. आणि त्याचबरोबर जो आंब्या बहार आपल्या बागेवरती आहे तर त्याचं सुद्धा व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. आपण हाच मुद्दा, या फवारणीचा सुद्धा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. परंतु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या ठिकाणी ही जी फुलं आहेत आणि यांची जी कतरण होते, मुद्दा नंबर आता 2 कडे वळूया आपण. आता याला कसं कव्हर करायचं, याची जर कतरण होत असेल तर आपल्या बागेमधून भरपूर प्रमाणात या ठिकाणी नवती निघते आणि त्याच्यामध्ये अन्नद्रव्याच्या स्पर्धेमध्ये काही नवती ही कमजोर असते. जसं की इथं तुम्हाला एक नवती दिसते, ही छोटीशी, ही थोडीशी कमजोर आहे आणि बाकीची जी नवती आहे तर या अन्नद्रव्याच्या स्पर्धेमध्ये ही चांगली कणखर नवती आहे, मजबूत आहे. परंतु या नवतीला जर अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर ही नवती कालांतराने गळून जाणार आणि आपल्याला असं वाटतंय की आपल्या बागेमध्ये जी फुलं आहेत किंवा जी नवती आहे तर ती गळताना दिसते. मित्रांनो, त्याचबरोबर ह्या सर्व फुलामध्ये 50% तरी नर फुलांचं प्रमाण हे 100% असतं आणि ही जी नर फुलं असतात ती फक्त परागीकरणाचं काम करत असतात, नंतर कालांतराने गळूनच जात असतात. परंतु आपल्या मनामध्ये शंका अशी येते की आपले या आकाराची जी फुलं होतात किंवा या आकाराचे जे दाणे आहेत तर हे गळून जमिनीवरती पडतात. तर ते जरी गळत असले तरीसुद्धा एवढं ताण घेऊ नका. ती 100% कीड रोगानेच गळत असेल असं नाही आहे. परंतु त्याला कीड रोग जर आपल्या बागेमध्ये असेल तर त्यानेसुद्धा आपली कतरण किंवा आपली गळ होऊ शकते. कारण जसं हे तुम्हाला फुल दिसतंय सध्या आणि हे वाकडं झालेलं आहे, म्हणजे हा कुठल्याही प्रकारे नैसर्गिक प्रकार नाही आहे, तर याच्यावरती किडींचा अटॅक आहे. आणि तेव्हाच ही पानंसुद्धा वाकडी तिकडी झालेली दिसत आहेत आणि त्याचबरोबर फुलंसुद्धा कमजोर होऊन गळू शकतात. परंतु तुमची फवारणी योग्य वेळेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सर्व शेड्यूल व्यवस्थित हँडल करताय तर तुमच्या बागेमध्ये जी नैसर्गिकरित्या गळ होते तर ती कुठल्याही प्रकारे वाऱ्याने वगैरे होत नाही. तर ती गळ होताना या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने बागेमध्ये वाजूपेक्षा जास्त नवती निघल्याने सुद्धा होऊ शकते. आता मित्रांनो, याच्यावरती फवारणी कोणती घ्यायची, आता मी तुम्हाला सांगितलं की जर वाजूपेक्षा जास्त नवती वाढलेली असेल तर याच्यावरती आपल्याला फवारणी करण्याची गरज नाही आहे. परंतु आंब्या मालसुद्धा व्यवस्थित राहायला पाहिजे, फुटीसाठी सुद्धा मदत झाली पाहिजे आणि ही जी फुलं आहेत तर याला सुद्धा ताकद भेटली पाहिजे आणि संपूर्ण किडींचा सुद्धा नायनाट या ठिकाणी झाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला आता फवारणी घेणं गरजेचं आहे. आणि मग ती फवारणी कोणती पाहिजे, तुमच्या बागेमध्ये जर छोट्या आकाराची नवती असेल तर याला सपोर्ट करणारं प्रोडक्ट कोणतं, तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपण घेऊ शकतो बूम फ्लावर. त्याचबरोबर दुसरा एकदम परफेक्ट प्रोडक्ट जे सांगणार आहे मी तुम्हाला तर ते आहे विलीवूडचं विली बॉन्ड. विली बॉन्ड हे काय करतं की तुमच्या बागेमध्ये ज्या पण छोट्या नवत्या असेल तर त्यांना
फुलं काढण्यासाठी सपोर्ट करत आहे, म्हणजे बायोस्टिम्युलंट आहे पण फुल काढण्यासाठी 100% या ठिकाणी सपोर्ट करणार. त्याचबरोबर ते या फुलांना ताकदसुद्धा देणार, झाडांना ग्रेनरी आणण्यासाठी काम करणार आणि त्याचबरोबर तुमच्या आंब्या बहाराची जी फळं आहेत तर त्यांनासुद्धा चांगल्यापैकी चकाकी आणायचं काम हे विल बॉन्ड करत असतं. त्याचबरोबर मित्रांनो, मग आता याच्यावरती भरपूर प्रमाणात तुम्ही बघत असाल की सिट्रस सायलाचा अटॅक तुम्हाला या ठिकाणी फुलावरती दिसत असेल. त्याचबरोबर वैजापूर गंगापूर भागामध्ये जे पण कोळशीचा प्रादुर्भाव जास्त होतो, म्हणजे आंब्या बहार जर असेल तर पूर्ण फळांना वरतून काळा लेअर येतो बघा, तर त्या प्रकारची आज मला बागेमध्ये हिंडताना ती किडी जी आहे काळ्या कलरची किडी आणि पानावरती पाठीमागच्या साईडनं जी दबून बसलेले असतात अशा या ठिकाणी, आणि ती असं झाड हलवल्यानंतर ती उडतात. झाड हलवल्यानंतर उडतात, तर त्यामुळं काय होतं की आपल्या बागेमध्ये पूर्णपणे फळांना काळा कलर येतो. काळा कलर म्हणण्यापेक्षा पूर्ण लेअर काळा येतो आणि त्या काळ्या फळांना बाजारभाव हे अजिबात भेटत नाही किंवा कोणतेही व्यापारी त्या फळांना घेत नाही. मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की चांगल्या प्रकारची फवारणी या ठिकाणी काढणं आवश्यक आहे, जेणेकरून एकाच औषधानं आपली नागाळी गेली पाहिजे. त्याचबरोबर सिट्रस सायलाचा जो अटॅक आहे तो सुद्धा थांबला पाहिजे, कोळशीचा सुद्धा पूर्णपणे समूळ नायनाट झाला पाहिजे आणि त्याचबरोबर फळंसुद्धा मंगूपासून बचाव झाला पाहिजे, म्हणजे लाल कोळीपासून सुद्धा बचाव झाला पाहिजे. जे आपल्या झाडावरती नवीन नव्हते आहे तर यांची पानं गुंडळ्यासारखे होतात, तर हे सुद्धा फ्रेश झाले पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बायोस्टिम्युलंटमध्ये फवारणी घ्यायची, म्हणजे जेणेकरून उन्हामध्ये फवारणी करू नका, संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला फवारणी करा. ऊन असेल तर, किंवा आपण जर ढगाळ वातावरण असेल तर केव्हाही फवारणी केली तरीसुद्धा चालते. मित्रांनो, मग ही फवारणी करताना आपल्याला काय करायचं आहे की बायो प्रोडक्ट वापरायचे, जेणेकरून ही जी नवीन नव्हती आहे तर कुठल्याही प्रकारची स्कॉर्चिंग येता कामा नये, कारण यांच्यावरती आता सध्या तुम्हाला हा अटॅक दिसतोय. सिट्रस सायला आहे, मावा कुठं कुठं दिसतोय, त्याचबरोबर ओढणारी कीड आहे, त्याचबरोबर कोळशीचा प्रादुर्भाव होणारी सुद्धा कीड आहे आणि त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये नागाळीचं सुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसू शकतो. याच्यासाठी आपल्याला बायोमध्ये ॲम्हिको कंपनीचं कवर वापरायचं आहे. कवरचे रिझल्ट आपण स्वतः काढलेले, म्हणून तुम्हाला एवढं विश्वासाने बोलतोय आणि त्याचनुसार तुम्ही जर कवरचा वापर केला तर तुमचं संपूर्ण या ठिकाणी रोग कीड गायब होणार आहे. त्याचबरोबर या फळांवरती कोळीचा सुद्धा प्रादुर्भाव होणार नाही आहे. मित्रांनो, ही झाली नवीन नव्हतीसाठी. आणि त्याचबरोबर फूट निघण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की कवर घेताना 300 ml 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. त्याचबरोबर विल बॉन्ड घेताना आपल्याला काय करायचं आहे की 60 ग्रॅम घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आपल्या या ढगाळ वातावरणामध्ये बुरशीचा कुठल्या प्रकारे अटॅक होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर आमिस्टार घ्यायचं आहे 1 ml, म्हणजे जवळजवळ आपल्याला 200 ml 200 लिटर पाण्यासाठी त्याचासुद्धा वापर या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये तुमच्या पाण्याचा pH जर व्यवस्थित नसेल तर pH मेंटेनरचा वापर करा, म्हणजे डेकोरसचा वापर करू शकता किंवा अन्य इतर बाजारामध्ये ज्या पण कंपनीचे प्रोडक्ट असतील तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. आणि अशा पद्धतीची तुम्ही जर फवारणी केली तर निश्चितच फुलं निघण्यासाठी, त्याचबरोबर कतरण थांबण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी जी पण कोळी असेल, नागाळी असेल, थ्रिप्स असेल, सायला असेल, तर यांना सर्वांचा बंदोबस्त होण्यासाठी आपल्याला ही फवारणी एकदम काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे आणि ही समूळ कीड या ठिकाणी गायब होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीची फवारणी करा. नियोजन करताना औषधावरती वाजूपेक्षा जास्त खर्च करू नका. जसं की या पद्धतीची नव्हती असेल तर, बारीक छोटी नव्हती असेल तर त्याच्यामधून तुम्ही प्रयत्न करू शकता की फ्लावरिंगसाठी, आणि मी तुम्हाला सांगितलेलं प्रोडक्ट दोन्हीही पद्धतीनं काम तुम्हाला करून देईल, जेणेकरून डबल फवारणीचा सुद्धा त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर तुमचे दोन्ही कामं एका फवारणीमध्ये या ठिकाणी होणार आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रत्येक रोगाची, त्याचबरोबर प्रत्येक औषधाची, खतं कोणती टाकायची, कोणता रोग कधी येतो याची प्रामाणिकपणे माहिती तुम्हाला या ठिकाणी देत असतो. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर एक कमेंट करायला विसरू नका, कारण एका कमेंटने तुमच्या 100% मला प्रोत्साहन भेटतं आणि त्यामुळं अजून व्हिडिओ बनायला आपल्याला या ठिकाणी ताकद भेटते आणि तुमचं सहकार्य आहे म्हणूनच आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवतो. आणि त्याचबरोबर आपली फळं जर चांगली ठेवायची असेल आणि तुम्हाला वेळोवेळी अजून माहिती हवी असेल तर नक्की एक कमेंटद्वारे कळवा की सर व्हिडिओ बनत जा, म्हणून आपण पुढचे प्रयत्न आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.